देवात्माने त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने अतिशयपणाने करावी. आपण प्रार्थना करू. सैन्याचे देवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू, या प्रभुवारी तुझ्या उपासना मंदिरात तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस. प्रभू देव बापाची संपूर्ण आराधना, स्तुती सुमने, गीते, स्तोत्र वाचन, मनचिंतन हे सगळ्या वस्तू तुझ्या हाती देत आहे. आमच्याकडे तुझं गौरव होते आणि प्रभू तुझे आज आम्हाला प्रेरित करशील त्याप्रमाणे जीवन जगण्यास सहाय्य कर. कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. त्यावेळेला उभे असताना आपण एकलीसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 412 जगदुद्धारक प्रभू येशूला हे गीत आपण ऐकूया. गीत क्रमांक 412. सेवा
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा ऐकायला म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. शास्त्राचा सारांश पाठ क्रमांक 9. आपला प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. यावर दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आपल्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात ठेवी, असे आम्ही तुला विनवतो. आजच्या दिवसासाठी नेमलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ देवा, तू तुझ्या पुत्राला जगात आमच्या पापाबद्दल बलिदान होण्याकरिता तसेच नैतिक जीवनाचा आदर्श आमच्या पुढे ठेवण्याकरता पाठवलेस. तो तारक आहे असा विश्वास ठेवणाऱ्यांनी त्याच्या पवित्र जीवनाचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे आपले दैनंदिन जीवन जगावे असे तू कृपेने कर. तुझ्या सह आणि पवित्र आत्म्याचा असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एक निर्णय आमचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभे असताना स्तोत्र संहिता 111 यावेळेस त्याचं वाचन करण्यात येईल. परमेश्वराचे स्तवन करा. सर्व जणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनपूर्वक परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहे, ज्यास ते आवडतात ते सर्व त्यांचा शोध करीतात. त्याची करणी साक्षात प्रताप व महिमा आहे, त्याचे न्यायत्व सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्यांनी केले आहे. परमेश्वर कृपाळू व करुणाळू आहे, त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदाच म्हणतो. त्याने आपल्या लोकांस राष्ट्रीय वंदना दाखवतील, आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहे. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत, ते सदा सर्व काळ अढळ असे आहे. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहे. त्याने आपल्या लोकांस उद्धारदान पाठवलेले आहे. त्याने आपला करार सर्व काळाचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्थापन सर्व काळ चालते. ते समाप्त आहे. मरणाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याचे यावेळेस आपण वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. शमूएलाचं पहिलं पुस्तक 10 अध्याय 1 ते 7 आणि त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. ख्रिस्तांची कृत्य दुसरा अध्याय 37 ते 41. आजच्या दिवसासाठी निघालेला शास्त्रपाठ पहिले शमूएलाचा 10 अध्याय 1 ते 7 वचने. मग शमूएलाने त्याची शिट्टी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर उठली. तर ते चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, त्याच्या रत्नाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. आज तू मस्तकून गेलास म्हणजे बन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्स येथे राहिलेच्या जवळ तुला 2 पुरुष भेटतील. ते तुला म्हणतील, तुझी गाडी शोधाव्यास गेला होतास ती सापडली आहे आणि पहा, तुझ्या बापाने गाठांची चिंता करायची सोडली आहे, तर त्याला तुमचाच फोन लागला आहे. तो म्हणतो, मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू? मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एका वृक्ष तुला लागेल. तेथील मनुष्य तेथे देवाकडे जाताना तुला आढळतील.
त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती एक टाचणीचा बुडला असे असते. ते तुला सलाम करते, व तुला 2 भाकरी देते, त्या तू त्यांच्या हातातून घे. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचते. तिथे बलिष्ठांची चौकी पाहायला आले. तिथे नगराजवळ पोहोचल्यावर बलिष्ठांचा एक समुदाय उच्चता लावून करून येताना तुला भेटेल. त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व विणा वाजत असते व ते भाषण करीत असतील. त्या परमेश्वराचा आत्मा तुझं जोराने येईल व तुम्ही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील. तर तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. ती चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर आपण दुसरे शास्त्रपाठ ऐकूया. नवीन करारातून लिहिलेल्या शास्त्रपाठ आहे. प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय आणि 37 ते 41 वचन आपण वाचूया. प्रेषित 2, 37 ते 41. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली आणि पेत्र व इतर प्रेषित त्यास म्हणाले, बंधूजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. कारण ते वचन तुम्हास, तुमच्या मुलाबाळास व जे सर्व दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटली, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्याने त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. देवाचे वचन आहे. ज्यावेळेस आपण शुभवर्तमानाकरता उभं राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मत्तई यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 28व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 16 वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. इकडे 11 शिष्य गालीला जो पर्वत येशूने नेमला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. तर तिथे का संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हाला आज्ञा केली ते पाळाव्यास त्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. ते ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभे असताना आपण आपला विश्वास प्रकट करूया. सर्वजण एकत्र मिळून प्रचिताचा माझा अंगीकार करूया. सर्व समर्थ एकत्र आकाश, पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा त्याविषयी विश्वास करतो आणि एकच तो देवाचा एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी अंगया पित्यापासून जन्म झाला. देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, तो जनित आहे, तो नाही, तो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून नव्हती झाली, जो मनुष्यासाठी आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि मोठ्या आकाशाच्या जगात मनुष्य झाला. पण त्याच्या वेळेस आम्हासाठी त्याला पुष्टीने ज्याने तो भोगले त्याला बोलले, तो शास्त्रप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि त्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो जिवंतांचा मेल्याचा न्याय करायला उभा राहून पुन्हा येणार आहे. याचा अर्थ होणार नाही. त्याला शिष्य विश्वास करतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनाचा पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास त्याची आराधना प्रभू होते. आपण बोलत असे त्याविषयी विश्वास करीतो आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकमेकांविषयी विश्वास करीतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मासाठी करीतो आणि मेल्याचे पुनरुत्थानाचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. यावेळेला प्रभूच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आणि आपल्या चर्चचे सन्माननीय लेखक
मला दिलेला आहे तो यावेळेस विदित करावा. ख्रिस्तामध्ये सर्व बंधू भगिनींना सलाम. एके दिवशी एक माणूस त्या चर्चमध्ये आला आणि जिथे पाळत होते त्या पार्सनेसमध्ये गेला. त्याने दार ठोठावलं आणि बाळासाहेबांनी दरवाजा उघडला. त्याला आत बसवलं आणि त्याची विचारपूस केली. ते सुरुवात केली बोलायला. तर माणसाने बाळासाहेबांना सांगितलं की मला ख्रिस्ती बनायचं आहे, मला काय करावं लागेल. बाळासाहेबांनी त्याला सांगितलं त्याच्यासाठी धार्मिक तयारी करावी लागते, त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागते. मग तू मला सांग, तू कोण आहेस? तुला ख्रिस्ताविषयी काय माहित आहे? ख्रिस्ताची शिकवण तुला किती माहित आहे? तेव्हा त्या माणसाने स्मित हास्य केलं आणि त्या बाळासाहेबांना सांगितलं, ख्रिस्ताविषयी मला जास्त माहिती नाही, परंतु मी कोण आहे व माझ्या जीवनात काय झाले हे सांगू इच्छितो. मी दारुड्या होतो, मी कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हतो. माझी बायको माझ्या घरात प्रार्थना करत असे, येशूकडे प्रार्थना करत असे आणि मी तिला खूप मारत असते, अतिशय मारहाण करत असते. आणि काही दिवसा अगोदर मला येशू भेटला, माझं जीवन परिवर्तन झालं आणि मला येशूने दाखवलं की इतक्या दिवसापासून मी कसा होतो. आणि हळूहळू मी माझं पूर्वीचं जीवन सोडून दिलं. मी दारू प्यायचं सोडून दिलं, मी कामाला जायला लागलो, माझ्या बायकोबरोबर बसून मी घरात प्रार्थना करायला लागलो आणि सर्व त्या बाळासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतलं. आणि आता माझ्या घरात शांती बाळासाहेब असं बोलतो. बाळासाहेबांनी मी हास्य केलं. प्रियांनो, आपण ख्रिस्ती आहोत आणि आपल्यावर 7 संस्कार केले जातात. आणि हे जे ख्रिस्त सभेमध्ये किंवा ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्यावर 7 संस्कार केले जातात आणि ते साजरे केले जातात. आपण त्यांना विधी संस्कारही म्हणतो. ख्रिस्ताने स्थापित केलेले संस्कार आहेत आणि या संस्कारामध्ये आपणावर ख्रिस्ताच्या कृपेचा वर्षाव होतो आणि तो वर्षाव करीत असतो. आणि आज मी 7 संस्कारापैकी पहिला संस्कार आपल्याला सांगणार आहे, तो म्हणजे स्नान संस्कार, म्हणजे बाप्तिस्म. प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वराच्या नामाला मान, महिमा आणि गौरव आता सर्वदा बापाचे आपण उपकार करतो. तू आत्मा जीवनाच्या मुक्ती त्या ठिकाणी आणलेला आहेस. तुझी कृपा आहे बाबा. काही आम्ही एकत्र आले बाबा, वचनाचं मनात प्रदर्शन करू बाबा, आणि शक्ती सांगण्याचा आरोग्य मला दे. तुझ्याकडे स्पर्श कर आणि करू देऊ बाबा. तुझी कृपा सर्वांना हो. देण्याच्या मार्गाचा मार्ग सुकर कर. जो उपस्थित आहे त्यांचा आशीर्वाद कर. विधानाची प्रार्थना मला दाना प्रभू ख्रिस्त सद्गुण आणि प्रेरणा महत्व आहे. सीएमएच्या पंचांगाप्रमाणे 9 जानेवारी हा दिवस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्माचा दिवस हा होता. आणि आपण वेदीवरून बाळासाहेबांनी त्या दिवशी जी प्रार्थना केली होती ती केली. शांतीचा अधिपती त्या विषयात बाळासाहेबांनी त्या दिवशी उपदेश दिला. मत्तेची वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 15 ते 17 वचनात
येशूच्या बाप्तिस्माविषयी आपण वाचतो. 15 वचनात सांगतो येशू त्याने बाप्तिस्माचं समर्थन केलेलं आहे. स्वतः येशू ख्रिस्ताने तो म्हणतो या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपल्याला योग्य आहे तेव्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला हा विधी माहिती होता, ते संस्कार माहिती होते आणि त्याचं समर्थन केलेलं आहे आणि ते होऊ द्या असं सांगितलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मानव होता आणि मानवी जीवन जगत असताना ज्या काही मानवाच्या रूढी, परंपरा, कल्चर, प्रोसिजर व्हॉटेवर होतं ते सर्व काही त्यांनी पूर्ण केलं आणि त्यापैकी पहिला संस्कार होता म्हणजे बाप्तिस्मा. आणि त्यांनी सांगितलं सर्व धर्म पूर्ण पाळणे आपणास योग्य आहे. धर्म पूर्ण पाळणे मानवाला योग्य आहे असा येशू म्हणाला नाही की देवाचा पुत्र मला काही गरज नाही यायची तेव्हा तुमचं बाजूला असं काही तो बोलत नाही. जे काही संस्कार आहेत आपल्याला केलेच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला चांगला किस्सा घालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण मत्ताचे सुवर्तमान 18 अध्याय आणि वचन 19 मध्ये येशूला सांगत आहे सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन शिष्य करा, त्या पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पुन्हा एकदा येशूने तेच केलेलं आहे. स्वतःही बाप्तिस्मा घेतला आणि इतरांनी बाप्तिस्मा द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्या प्रेषितांना प्रेरित केलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की हा बाप्तिस्माचा संस्कार पूर्ण झाल्याशिवाय आपण दुसरे संस्कार स्वीकारू शकत नाही. नवे विधी होतच नाही. जोपर्यंत आपला बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत पुढचा जे विधी आहे 7 संस्कार नाही त्यापैकी पहिला संस्कार त्याचा 6 संस्कार होऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताने स्वतः त्याचा अवलंबन केलेला आहे आपण पाहतो. म्हणूनच आपल्याकडे कॅनन लॉ आहे. कॅनन लॉ मध्ये कोड ऑफ कॅनन लॉ आहे आणि त्यामध्ये नंबर 849 सन्माननीय पाळत थिओलॉजिकल प्रोफेसर आहे, त्यांना कॅनन लॉ माहिती आहे त्यामुळे ती समजू शकते. कॅनन लॉ आपण 849 मध्ये असं लिहिलेलं आहे की बाप्तिस्मा हे प्रवेशद्वार आहे ज्यातून आपण प्रवेश करतो. ज्यातून आपल्याला सीएनआयचं कॉन्स्टिट्यूशन असतं त्याप्रमाणे ख्रिस्ती महामंडळ आणि कॅनन लॉ आहे आणि त्या कॅनन लॉ प्रमाणे बाप्तिस्माचं देखील समर्थन केलेलं आहे. 849 या नंबरमध्ये कॅनन लॉ यामध्ये आहे. इथे आपल्याला असं लिहिलेलं आहे की बाप्तिस्मा हे प्रवेशद्वार आहे ज्यातून आपण प्रवेश करतो. त्याशिवाय दुसरे संस्कार विधी आपण स्वीकारू शकत नाही. आपण स्वतःला ख्रिस्ती बनवत नाही, आपण ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतो. फार महत्त्वाचं वाक्य आहे. आपण स्वतःला ख्रिस्ती बनवत नाही तर आपण स्वतः ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतो. मी ख्रिस्ताला स्वीकारतो हा निर्णय स्वतः घेतो, आपोआप होत नाही किंवा ते रूढी परंपरा मला निर्णय घ्यायचा आहे म्हणून तो बाप्तिस्मा आणि ते प्रवेशद्वार आहे. परमेश्वराने जी आपल्यासाठी योजना बनवली आहे त्या योजनेमध्ये आपण बाप्तिस्माच्या विधीद्वारे सामील होतो, आपण ख्रिस्ती बनतो. या बाप्तिस्माच्या विधीमध्ये किंवा या बाप्तिस्माच्या संस्कारामध्ये काय होतं काय घडतं ते आज आपण बघणार आहोत. मी वेगवेगळ्या विषयावर उपदेश दिलेले आहेत. अभिषेकावर केलेला आहे, सार्वजनिक जीवनावर बोललेलो आहे, लोकांच्या सुवर्णावर बोललेलो आहे. काही वर्षापूर्वी परमेश्वर हा देव का आहे या विषयावर पण बोललेलो आहे. आज मी बाप्तिस्मा या विषयावर बोलणार आहे. पण त्या विषयात मनन करणार की बाप्तिस्मा संस्कार काय आहे, काय घडतं बाप्तिस्मा होतं म्हणजे आणि बाप्तिस्मा का आवश्यक आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं की हे आपलं प्रवेशद्वार आहे ख्रिस्ती संस्काराच्या 7 संस्कारापैकी. त्यामध्ये कॅनन लॉ पण तुम्हाला सांगितला. येशू ख्रिस्ताने किस्सा घालून येशू ख्रिस्त पण ह्याच बाप्तिस्माच्या रूढीतून पुढे गेलेला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला बाळाचा बाप्तिस्मा होत असतो हे सर्वात महत्वाचं आहे. त्यावेळेला बाळाला एखाद्या संताचं नाव दिलं जातं की जेणेकरून त्या बाळाने
त्या संतांचं अनुकरण करा। उद्देश हा असतो। आजकाल नवीन नवीन प्रथा आहे, ज्यावेळेला मुलाचं नाव दिलं जातं तेव्हा आईचे अक्षर 2 मुळाक्षर, वडिलांची 2 मुळाक्षर आणि मग ते नाव तयार होतं। पण हा नाव देण्यामागचा उद्देश हा आहे की ज्याचं आपण नाव देतो त्या संतांचं आदर्श किंवा त्या संतांचं नाव, त्या संतांचं अनुकरण त्यांनी आचरण आयुष्यभर करावं, म्हणून आपण ते नाव घेतो। येशूचं नाव देवदूताने ठेवलं होतं। येशूचा बाप्तिस्मा यूहन्नाने केला होता। आपण वाचतो लूका सुवर्तमान 2:23 वचनामध्ये। नंतर येशूचं समर्पण केलं गेलं। तर हे सर्व प्रोसिजर आहे, पण येशूचं नाव हे देवदूताने स्वतः ठेवलं होतं। तू त्याचे नाव येशू ठेव, हे देवदूताने मरियेला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे तिने पूर्ण केलं। आपणही आपल्या मुलांची नावं संतांच्या नावाप्रमाणे ठेवतो, ऐकत ठेवतो आणि ठेवतो। काही वेळेला नवीन प्रथा आहे की आई वडिलांच्या नावाचे इनिशियल घेऊन मुलाचं नाव तयार केलं जातं। का? तर हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, आमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आम्ही दोघं मिळून आमच्या स्वतःच्या नावाचे इनिशियल घेऊन ह्या मुलांनी नाव देतात। चांगली गोष्ट आहे, परंतु बाप्तिस्माला हे नाव देणं फार महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा संस्कार विधी 2 गोष्टींनी बनलेला असतो। पहिला म्हणजे शब्द आणि दुसरा म्हणजे सामुग्री। बाप्तिस्मा हा शब्द आणि सामुग्री ह्या 2 शब्दांनी बनलेला असतो। शब्द हे परमेश्वराने दिले आहे, येशूने सांगितलेले आहे की त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या, आणि ते शब्द बाप्तिस्माच्या वेळी ते पाळत वापरत असतात, विधी करत असतात। दुसरं म्हणजे सामुग्री, ही देखील बाप्तिस्माच्या वेळी व स्नान संस्काराच्या वेळी फार महत्त्वाची असते। सामुग्री म्हणजे साहित्य, आणि ते परमेश्वराने तयार केलेलं आहे आणि ते पवित्र आहे। परमेश्वराने आपल्या शब्दाने सृष्टी निर्माण केलेली आहे आणि आपण त्या सृष्टीतून ती सामुग्री एकत्र करीत असतो, आणि त्या विधीमध्ये सामुग्री असते, त्या संस्कारामध्ये सामुग्री असते। बाप्तिस्मामध्ये 4 प्रकारच्या सामुग्री वापरल्या जातात। पहिलं पाणी। पाणी हे का वापरलं जातं? पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे। पाणी जेव्हा धर्मगुरू त्या बाळाच्या डोक्यावर ओततात तेव्हा आपण वचन वाचतो, त्या तांबड्या समुद्राची आठवण केली जाते। जशी निवडलेल्या इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र पार केला, तशा पद्धतीने तेच पाणी, ज्या पाण्यात येशू ख्रिस्ताने यॉर्दन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला, पाण्याने त्याला पाणी पवित्र केले नाही, तर येशूने पाणी पवित्र केले। हा महत्त्वाचं आहे, आणि तेच पाणी आपल्याला पवित्र करत असतं। पाणी आपण का वापरतो? कारण पाणी शुद्धतेचं प्रतीक आहे। पाणी हे आपल्याला इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र पार करून नेला, त्याचं आपल्याला आठवण करून देतो। येशू ख्रिस्ताचा पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे, म्हणून पाणी आपण वापरतो। दुसरी सामग्री तेल। आताच आपण दुसऱ्या शब्दामध्ये यामध्ये वाचलं, तेलाने अभिषेक केला। जुन्या करारामध्ये अनेक वेळा तेलाची कुपी ओतली, तेलाने अभिषेक केला, तेल लावलं, असे अनेक वेळा आपण वाचतो जुन्या करारामध्ये। तर तेल काय आपण बघूया बाप्तिस्मामध्ये। तेल बाळाला अभिषिक्त करतं, आणि अभिषिक्त केल्याने 3 महत्त्वाच्या गोष्टी होतात। एक, हे बाळ राजा आहे, हे बाळ याजक आहे, आणि हे बाळ संदेष्टा आहे, हे याचं प्रतीक आहे, म्हणून ते देखील बाप्तिस्मामध्ये वापरलं जातं। हे बाळ राजा आहे, हे बाळ याजक आहे, आणि हे बाळ संदेष्टा आहे, याचं प्रतीक म्हणून ते ओतलं जातं, ते लावलं जातं। ही बाप्तिस्माची दुसरी सामग्री आहे, त्याचा अभिषेक केला जातो। आपण जुन्या करारामध्ये बघितलं अभिषेक केलेला आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट बाप्तिस्मामध्ये सामग्री मेणबत्ती। मेणबत्ती हे कशाचं प्रतीक आहे?
अंधकार नाहीसा करण्यासाठी ख्रिस्त जगात आला. तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपण म्हणून इतरांना देण्यासाठी मेणबत्ती त्याचं प्रतीक आहे. मेणबत्ती शो म्हणून लावली जात नाही, डिसेंट आहे म्हणून लावली जात नाही. त्याच्या मागे गंभीर अर्थ आहे की तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपण म्हणून इतरांना देण्यासाठी मेणबत्ती पेटवली जाते. की जसा तो जगाचा प्रकाश आहे, आपण जगाचे प्रकाश म्हणून त्यांना जय द्यावा, प्रकाश द्यावा, त्याचं प्रतीक म्हणून मेणबत्ती लावली जाते. ही मेणबत्ती वेदीवर असते आणि या वेदीवरच्या मेणबत्तीतून मेणबत्ती पेटवली जाते. आपल्याकडे ही पद्धत नाही, पण बाप्तिस्माच्या वेळेला काही चर्चेमध्ये ठेवतात. पूर्वीच्या काळी करत होते आठवडा. आपण असं पाहतो की 24 डिसेंबरच्या रात्री किंवा 31 डिसेंबरच्या रात्री आपल्या वेदीवर मेणबत्त्या पेटवण्यात येतात आणि ज्यावेळी आपली वॉच नाईट कॅन्डल सर्व्हिस असते त्यावेळी भ्रमण करून आपल्या हातात मेणबत्तीच्या मुख्य मेणबत्तीला लावली पेटवली जाते आणि ती मेणबत्ती आपल्या लेकराच्या हातात दिली जाते. लेकराच्या हाताच्या मेणबत्त्या पेटवल्या जातात. हे कशाचं प्रतीक आहे? जो प्रकाश परमेश्वराने दिला आहे, तो प्रकाश विश्व आहे, तो प्रकाश आम्ही व्हावा म्हणून तो प्रकाश दिला जातो. तुम्ही जगाचे प्रकाश पाहता, तुम्ही लोकांना आता उजेडात आणा. तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडो की तुमची सत्य लोकांनी देवाचा गौरव करावा म्हणून तो प्रकाश तुमच्याकडे दिला जातो. लाईट बंद करून आपण हे करत नाही, काय म्हणतात त्याला, आपण एक ऍक्टिव्हिटी करत नाही. त्यामागे हा एक गरजेचा अर्थ आहे. म्हणून मेणबत्ती पेटवली जाते की तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आम्हाला मिळाला आहे आणि तो प्रकाश इतरांना दिला पाहिजे म्हणून मेणबत्तीचं प्रतीक आहे. म्हणून मेणबत्ती हातात घेतो आपण नवीन वर्षाच्या दिवशी, क्रिसमसच्या दिवशी, वॉच नाईट कॅन्डल सर्व्हिसला. आणि तीच मेणबत्ती बाप्तिस्माच्या वेळी पेटवली जाते. कारण ह्या बाळाने जगाचा प्रकाश म्हणून जगावं. जो प्रकाश जगात आला त्याने आम्हाला प्रकाश दिला, आपण तो प्रकाश इतरांना द्यावा म्हणून मेणबत्ती पेटवली जाते. चौथी सामग्री म्हणजे सफेद कपडा, पांढरे वस्त्र. बाप्तिस्माच्या वेळी बाळाला नेहमी पांढरे कपडे घातले जातात. त्याला काळे कपडे कोणी घालत नाही. ह्या मागे देखील कारण आहे. ही सामग्री आपण का वापरतो? कारण की पांढरे वस्त्र बाळाला का परिधान करतात? कारण की पांढऱ्या वस्त्राद्वारे आपण ख्रिस्ताला परिधान करतो. शास्त्रातून वाचतो, तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. पांढरे वस्त्र किंवा पांढरा रंग हा शुद्धतेचा प्रतीक आहे. जो ख्रिस्त पवित्र आहे, त्याने कोणताच पाप केलं नाही, त्याची शुद्धता आहे, तो शुद्ध आहे, की आपल्यामध्ये यावी, त्या बाळामध्ये यावी म्हणून त्याला पांढरे वस्त्र दिले जातात. या संस्काराच्या वेळी, बाप्तिस्माच्या संस्काराच्या वेळी आपण पाहतो की ही सामग्रीचा अर्थ वापरतो. बाळाला समोर आणलं जातं, बाळाच्या त्याच्यावर ते पाणी टाकतात त्याच्या पुत्राच्या नावाने. आणि हे 4 सामग्रीचं मी तुम्हाला का महत्व आहे तुम्हाला सांगितलं. आता हे मला म्हणायचं आहे की बाप्तिस्मा होत असताना नक्की काय होतं हे फार महत्वाचं आहे. ही एक ऍक्टिव्हिटी नाही, ही एक फॉर्मॅलिटी नाही, ही रूढी परंपरा नाही, पण नक्की काय होतं हे फार समजून घेण्याचं कारण आहे. पहिली गोष्ट, बाप्तिस्मा होत असताना परमेश्वर आपणामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो. परमेश्वर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला पवित्र करतो. परमेश्वराचा आत्मा पवित्र आहे आणि बाप्तिस्माच्या वेळी ज्यावेळेला पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देतो त्यावेळी परमेश्वराचा आत्मा जो पवित्र आहे त्या बाळामध्ये आपण त्यात पवित्र असावा अशी प्रार्थना करतो आणि ते घडत असतं. दुसरी गोष्ट, आपणाला दैवी जीवन दिलं जातं. आपण मानव आहोत, परंतु मानवी जीवन सर्वच नाही. आपणामध्ये दैवी जीवन देखील आहे आणि आपल्याला देवाची ओढ आहे. देवाचा शोध आपण सतत करत असतो. हे दैवी जीवन आपल्याला दिलं जातं बाप्तिस्माच्या काळात. कुठलाही मनुष्य घ्या तुम्ही, तो किती कष्ट करू द्या, किती पैसा असू द्या, काही असू द्या, परंतु तो आध्यात्मिक असतो.
किती थोर तुम्ही व्यक्ती घ्या, पण ते एपीजे अब्दुल कलाम स्वतः राष्ट्रपती भवनामध्ये नमाज पढत होते दिवसातून 5 वेळा. आताच ग्रँड सम्राट लता मंगेशकर या गेल्या, त्या सुद्धा त्यांच्या अतिशय पूजा अर्चा करत होत्या, सतत त्यांच्याकडे धार्मिक होत असायचे. मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, कोणी उपासक असू द्या, परंतु तो ध्येयवाचा शोध करतो. कारण की माहिती असतं की हा परमेश्वराचा आपला आत्माने मला दिलेला आहे आणि तो पुन्हा त्याच्याकडेच जाणार आहे आणि तो सुखरूप राहावा, सुखी राहावा, त्यासाठी आपण आळवणी करत असतो, त्यासाठी आपण देवाचा शोध करत असतो. आणि हेच कार्य बाप्तिस्माच्या वेळी होत असतं. म्हणजे आपल्याला दैवी जीवन दिलं जातं. तिसरी महत्वाची गोष्ट, बाप्तिस्माच्या वेळी काय घडतं? आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनतो. जो ख्रिस्त आहे त्याच्या शरीराचे आपण अवयव बनतो. आपण त्याच्यामध्ये जीवन जगतो. तो एक वेल आहे आणि आपण त्याच्या फांद्या आहोत. ख्रिस्तामध्ये आपण त्याला सहभागी होतो आणि आपलं जीवन हे स्वतःच नसतं, तर ख्रिस्ताचं जीवन होतं. हे बाप्तिस्माची तिसरी गोष्ट आहे. ख्रिस्त आपण ख्रिस्ताचे अन्यायी होतो. तो वेल आहे आणि आपण त्याच्या शाखा आहोत. आपण त्याचे अवयव बनतो. चौथी महत्वाची गोष्ट, बाप्तिस्मा होताना काय होतं? आपण मंडळीचे सभासद होतो. आपण ख्रिस्त सभेचे सभासद बनतो. आपण एकटे राहत नाही. मनुष्य प्राणी हा एकटा राहू शकत नाही. तो सोशल हे आहे, पर्सन आहे. ते व्यक्तिमत्व हे समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये राहण्यासाठी आपल्याला समाजात सर्व काही करतं त्याची आपल्याला जाण असावी. म्हणून आपण मंडळीचे सभासद बनतो बाप्तिस्माच्या द्वारे. आपण एकटे राहत नाही, तर ती मंडळी आहे आणि ख्रिस्त सभा आहे, त्या मंडळीचे आपण सदस्य बनतो. आपण नावासाठी धार्मिक बनत नाही, तर आपण कामासाठी धार्मिक बनतो. बाप्तिस्माचं हे फार मोठं गुण आहे की आपण बाप्तिस्माद्वारे नावासाठी धार्मिक होत नाही, ख्रिस्ती होत नाही, तर आपण कामासाठी ख्रिस्ती होतो, कामासाठी धार्मिक होतो. आपण प्रचार करण्यासाठी आपल्याला आव्हान केलं जातं, आपल्याला शिष्य बनवलं जातं, जेणेकरून आपण ख्रिस्ताचं शिष्य बनावं आणि त्याचा प्रचार करावा, सुवार्ता सांगावी. दुसरी एक महत्वाची गोष्ट राहून गेली माझ्याकडे, बाप्तिस्मामध्ये धर्माई बाप पण असतात. त्याची पण फार मोठी भूमिका आहे धर्माई बापांची. विचारलं त्याचे धर्माई बाप कोण आहे आणि त्यांना पुढे बोलवलं जातं. ज्या बालकाचा बाप्तिस्मा होतो, तर समजा प्रोटेस्टंट मध्ये आहोत आपण, तर ते धर्माई बाप देखील प्रोटेस्टंटच असावे. ते कॅथलिक नसावे किंवा ते ऑर्थोडॉक्सही नसावे, तर ते प्रोटेस्टंट असावे. त्यांचा स्वतःचा बाप्तिस्मा झालेला असावा, हे फार महत्वाचं आहे. ते विधर्मी नसावे, म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम धर्मीय किंवा जैन धर्मीय, बौद्ध धर्मीय, शीख धर्मीय नसावे, तर ते ख्रिस्ती असावे. धर्माई बाबाचं काम काय असतं? खूप महागड्या गोष्टी गिफ्ट देण्याने काम नसतं धर्माई बाबाचं. तर त्यांना धार्मिक संस्कार लावणं, धार्मिक संस्कार शिकवणं हे धर्माई बाबाचं काम असतं. त्यांना देवाची गोडी लावणं, त्यांना देवाबद्दल 4 गोष्टी सांगणं हे धर्माई बाबाचं काम असतं. सेलिब्रेशन करणं, मुलांना त्यामध्ये एन्जॉयमेंट वाटावी असं करणं हे धर्माई बाबाचं काम आहे. मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, ख्रिस्ती शिक्षण, ख्रिस्ती श्रद्धेत मुलांनी वाढावं, ही धर्माईबाबाची जबाबदारी आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळी देखील स्वर्ग उघडला होता, पवित्र आत्मा उतरला आणि त्याची वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि आपल्या बाप्तिस्माच्या वेळी ते होत असतं. परमेश्वर आपल्याकडे पाहतो की आज हे मूल माझ्याकडे आलेलं आहे, माझं सभासद झालेलं आहे. परमेश्वर त्याला पवित्र करतो, निष्कलंक बनवलं जातं त्याला. जेव्हा आपण पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याला पाणी टाकतो, त्याला मूल निष्कलंक केलं जातं. ख्रिस्ताच्या सेवेकरता, ख्रिस्ताच्या सुवार्तेकरता आपण त्याला तयार करतो. जे मूल पाप असतं, आपण म्हणतो मनुष्य प्राणी पापी आहे,
मग ते पापापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो, ते मुक्त केलं जातं आणि ख्रिस्ताच्या प्रचारासाठी तो ख्रिस्त परिधान करतो आणि जगाचा प्रकाश बनण्यासाठी ते मूळ सज्ज होतं. म्हणूनच बाप्तिस्मा विधी किंवा जलस्नान संस्कार खूप महत्वाचा आहे. तो आपण स्वीकारलेला आहे. आपल्या कार्यासाठी आपण नावाचे ख्रिस्ती नाही तर आपण कामाचे ख्रिस्ती बनणं फार महत्वाचं आहे. मी ख्रिस्तीकरण दिला पाहिजे. ख्रिस्ताचा प्रकाश मला मिळालेला आहे, तो इतरांना प्रकाश दिला पाहिजे. बाप्तिस्मा हा तारणाचा विधी आहे. बाप्तिस्मा हा तारणाचा संस्कार आहे. तो आपल्याला तारण देतोच आणि ते आपण इतरांनी सांगितलं पाहिजे. तारणाचा मार्ग इतरांना आपण मोकळा केला पाहिजे. आपण जे वचन देतो आई वडील वगैरे त्याची नेहमी आपण आठवण ठेवली पाहिजे की ह्या मुलासाठी मी काय करणार, की मूळ जगामध्ये काय म्हणून चालणार आहे. आजकाल तसं काय दिसत नाही, पण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या मुलाचं आपण वचन देत असतो की ख्रिस्ताच्या सेवेकरता हे मूल असणार आहे. ते आई वडील वचन देतात आणि ते वचन आपण पूर्ण केले पाहिजे. बाप्तिस्माचा विधी ह्यासाठी पण असतो. या वचनाच्या ख्रिस्ताची आपण आठवण केली, ते मूल आयुष्यभर ख्रिस्ताला परिधान करतं, प्रकाश म्हणून राहतं संपूर्ण जगासाठी आणि स्वतःसाठी देखील प्रकाश, स्वतः स्वयंप्रकाश असतो तो मूल आणि तो प्रकाश इतरांना सोपवत असतो. जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या सर्व प्रकारे ते मूल ख्रिस्त प्रकट करत असतं. ते मूल ख्रिस्ताशी प्रामाणिक असतं, इतकं प्रामाणिक असतं की अप टू डेथ म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ॲट द लास्ट ब्रीथ ऑफ हिज लाईफ ते मूल प्रामाणिक असतं. तो प्रकाश देत राहतो आणि आपण प्रत्येकाने प्रामाणिक राहील पाहिजे आणि ज्या वेळेला तो ख्रिस्ताला परिधान करतो त्याच वेळेला आपण हे करू शकतो. त्यावेळेला मला एक छोटीशी गोष्ट आठवली आता की आपण कशा प्रकारे ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे, म्हणजे कसा आपण एक ख्रिस्त गाजवला पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला आपण ख्रिस्ताच्या द्वारे कसा प्रकाश झाला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट मला आठवली, एका मुलीची गोष्ट आठवली. ही गोष्ट आहे इसवी सन 1212 मध्ये शतकातील आहे. सन फ्रान्सिस यांनी एका देवळात उपवास प्रार्थना प्रवचने दिली आणि आपल्याला ठाऊक असेल की कॅथलिक लोकांमध्ये उपवास काळातील प्रवचने फार महत्वाचे असतात आणि त्या लोकांचे उपवास काळाच्या प्रवचनाला पूर्ण भरून असतं, प्रचंड गर्दी असते. उपवास काळातील प्रवचन कॅथलिक लोकांना फार महत्वाचे असतात. आपल्या उपवास काळाच्या प्रवचनामध्ये गर्दी नसते हा भाग वेगळा, बुधवार शुक्रवार त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण कॅथलिक लोकांचं मी सांगतो ते फार महत्वाचे उपवास काळामध्ये 40 दिवसाला आणि प्रत्येक प्रवचन प्रत्येक कॅथलिक संध्याकाळी जाऊन ऐकतोच. असंच एकदा तर कॅथलिक चर्चमध्ये उपवास काळामध्ये प्रवचन चालू होतं आणि ती प्रवचनाची गर्दी होती आणि ह्या गर्दीमध्ये इटलीमध्ये घटना आहे, असेच या ठिकाणी घटना आहे आणि त्या गर्दीमध्ये संत फ्रान्सिस यांचं प्रवचन चालू होतं आणि त्यावेळी एक क्लेरा नावाची मुलगी त्या प्रवचनात येऊन बसली. तिचं नाव क्लेरा होतं आणि जे संत फ्रान्सिस फादर फ्रान्सिस सांगत होते ते ऐकत होती आणि ते वस्तीच्या अंतकरणाला भेटली आणि तिला असं वाटलं की आपण संत फ्रान्सिस सारखं साधू पुरुषाकडे सारखं आपण जीवन जगावं, असं साधेपणाचं आपण जीवन जगावं आणि तिच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली. कारण आपण बघतो परमेश्वराचं वचन दुधारी जबाबपेक्षा तीक्ष्ण आहे आणि ते वचन तिला ते भेटलं आणि ती रात्रीची झोपू शकली नाही. ती मुलगी अतिशय श्रीमंत घरातली मुलगी, सर्व सुख तिच्या पायाकडे लोळून घेत होतं, परंतु तिला परमेश्वराने सांगितलं, तिला तिच्या आत्म्याला ते वचन भेटलं आणि एवढं प्रचंड प्रमाणात ते वचन तिच्या आत्म्याला भेटलं, ते स्पर्शून गेला. ती निर्धार केला की मला घर सोडायचं, मी ह्या सुखात ऐश्वर्यात राहणार नाही. आणि एका रात्री त्या क्लेराने घर सोडलं. तिने तिचे सोनेरी केस कापून घेतले, ती एका मठात गेली, ती नंद झाली. ती स्वतः कालांतराने संत फ्रान्सिस यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एक संस्था स्थापन केली, पुअर सिस्टर ऑफ क्लेरा. पुअर सिस्टर ऑफ क्लेरा ही एवढी प्रसिद्ध आहे की परमेश्वराच्या शब्दाचा प्रभाव त्याच्यावर खूप होता.
ती चर्चमध्ये चॅपलमध्ये 300 दिवस प्रार्थना करत होती. चॅपलमध्ये बसलेली असायची. त्याचा परिणाम चांगला झाला आणि चमत्कार झाले. त्याचा एक चमत्कार तुम्हाला सांगतो. तिच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची उपस्थिती मिळाली आणि क्षणोक्षणी ते जाणू लागले परमेश्वर माझ्या अंतःकरणाच्या माझ्यासोबत आहे. आणि त्यावेळेला काय झालं, 1241 मध्ये 1241 इटलीवर आक्रमण केले शत्रू पक्षाने आणि 20,000 सैन्याने इटलीला वेढा दिला होता. आणि इटलीचा त्या शत्रू पक्ष हा कॉन्व्हेंटकडे जात होता. या कॉन्व्हेंटमध्ये ही क्लेरा बसलेली होती. ज्या वेळेला मी बघितलं की शत्रू पक्ष हा चर्चच्या जवळ येत आहे, त्यावेळी ती ताबडतोब उठली आणि ती वेदीवर गेली. तिने वेदीवरची पवित्र भाकर आणि प्याला आपल्या हातात घेतला आणि तिने जोरदार अतिशय अंतःकरणापासून परमेश्वराला प्रार्थना केली आणि हातात क्रूस घेतला आणि ती त्या गच्चीवर धावली आणि काय ते क्रूस वर केला हातामध्ये आणि त्या क्षणाला ते 20,000 सैन्य खूप माघारी गेलं. इटलीला वेढा घातले 20,000 सैन्य त्या एका संत क्लेराने आपल्या विश्वासाने अतिशय तळमळीने परमेश्वराला साकडं घातलं आणि आपल्या उजव्या हाताने गच्ची जाऊन क्रूस वर केला आणि त्यात एवढा चांगला परिणाम झाला की सैन्य आपोआप माघारी गेलं आणि फार मोठा चमत्कार झाला. तिने जी धाव घेतली ती फार महत्वाची आहे, कारण सैन्य अगदी दाराशी ठेवलेलं होतं आणि सर्व चित्र बदललं. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण बाप्तिस्मा घेतो, आपण ख्रिस्ताला परिधान करतो, ख्रिस्त आपल्यामध्ये आहे आणि आपण ज्याप्रमाणे संत क्लेराने आजच्या अनेक शाखा जगामध्ये द सिस्टर्स ऑफ क्लेरा आणि जेव्हा चित्रपट शाखामध्ये संक्रमित आहे, त्यांचा हा विश्वास होता. तात्पर्य हेच आहे की जसं त्या मुलीने ते शब्द शांत करणारा भेटे त्या रात्रीने घर सोडलं, ते एका मठात गेली आणि त्यानंतर पूर्ण जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. आपण या बाप्तिस्माच्या द्वारे ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे. तिने क्रूस उच्च केला आणि ते सैन्य माघारी गेलं. आपण जिवंत जगाचा प्रकाश झाला पाहिजे. आपण जगाचा प्रकाश आहोत. जसे ती मेणबत्ती तिथे जळते आहे प्रकाश झाले, आपण जिवंत प्रकाश जगामध्ये असून इतरांना प्रकाश दिला पाहिजे आणि आपण ख्रिस्त गाजवला पाहिजे. तरच आपलं जीवन हे सफल होऊ शकतं. म्हणू शकतो की माझा बाप्तिस्मा झाला आणि मी यशस्वी ख्रिस्ती जीवन जगलो, मी ख्रिस्ताला परिधान केलं आणि ख्रिस्त गाजवला, हे मी सांगू शकतो, धैर्याने सांगू शकतो, गर्वाने सांगू शकतो. यासाठी बाप्तिस्मा संस्कार फार महत्वाचा आहे. त्याद्वारे आपण हे सर्व गोष्टी करतो. मी तुम्हाला सामग्री सांगितली आणि बाप्तिस्माद्वारे घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि बाप्तिस्माचं महत्व तुम्हाला सांगितलं. परमेश्वर करू आपण सर्वांना ख्रिस्त ग्रहण करण्याकरता सगळ्या शक्ती, सामर्थ्य आणि कृपा. आमेन. आपल्या चर्चेचे लीडर श्री शरद पावसे यांचे मंडळीच्या वतीने आभार मानतो. बाप्तिस्मा या विषयावरती फार सुंदर त्यांनी विश्लेषण आपणासमोर केलेलं आहे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपणामध्ये काय होतं या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रभूच्या घरात जन्म होणे, प्रभूच्या कुटुंबाचं सभासद होणे, प्रभूच्या शरीराचं अवयव होणे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला आम्ही देवाच्या घरचे होतो. पण जे बाप्तिस्मा घेत नाहीत त्यांचं काय? हाही मोठा प्रश्न आहे. मला त्याचा उद्देश ऐकताना वधस्तंभावर लटकलेला चोर आला. त्याला बाप्तिस्मा मिळालाच नाही, त्याने घेतलाच नाही, पण तो स्वर्गात पोहोचला. स्वर्गात म्हणजे आशीर्वादित ठिकाणी सुखलोकी पोहोचला. शास्त्रामध्ये आम्ही हे पाहतो, यहुद्यांच्या मध्ये पाण्याचा वापर शुद्धीकरणासाठी केला जात असे, जे त्यांनी सांगितलेलं आहे.
बाप्तिस्माच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होत नाही. आमच्या पातकांची क्षमा ही येशूच्या रक्ताने होते. मग बाप्तिस्माचा अर्थ काय आहे, महत्व काय आहे, हे त्यांनी प्रकर्षाने आपल्यासमोर मांडलेला आहे. तो एक तारणाचा मार्ग आहे, तारण नाही, तारणाचा मार्ग आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेते त्याचा अर्थ असा की ती आपले जीवन प्रभूला समर्पित करते. प्रोटेस्टंट मंडळाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे कॅथलिक लोकांचे 7 संस्कार उपरस्ते घेतले, त्यातून प्रोटेस्टंट मंडळीने 3 संस्कार फक्त घेतलेले आहेत जे शास्त्राला धरून आहेत. आणि ते म्हणजे बाप्तिस्मा, प्रभुभोजन आणि विवाह. या तिन्ही गोष्टींना प्रोटेस्टंट मंडळी, विश्वासणारी मंडळी हे अतिशय महत्व देते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टींना आपण प्राधान्य देत असतो. बाप्तिस्मा हा चोरून केला जात नाही, कोणाच्या घरी केला जात नाही, हा मंडळीसमोर केला जातो. त्याच्या मागे पण हाच उद्देश असतो की मी आजपासून माझं समर्पण प्रभूला करत आहे, त्याच्यासाठी मी जगणार. येशूनेही यार्देन नदीमध्ये जाऊन बाप्तिस्मा घेतला, जिथे जमाव होता. त्यांनी जमावासमोर प्रगट केलं आणि त्या येशूला देवाने त्या यार्देन नदीपर्यंत आणले. जमावासमोर मग आकाश उघडलेले. याचा अर्थ काय, लोकांसमोर लोकांना सांगितलेलं आहे की मी आजपासून प्रभूच्या सेवेस तयार आहे, मी माझं जीवन प्रभू सेवेसाठी देत आहे. आणि म्हणून बाप्तिस्मा महत्वाचा आहे. मग बाप्तिस्मा हा आपल्या मंडळीमध्ये लहानपणी दिला जातो. आपल्या मंडळीमध्ये म्हणजे जे लहानपणी बाप्तिस्मा देतात त्या विश्वासातल्या लोकांचं मी म्हणत आहे. मग अशा वेळेस मूल लहान असल्या कारणाने त्याला काही कळत नाही, म्हणून त्याच्या वतीने धर्म आई वडिलांच्या व्यतिरिक्त गॉड फादर आणि गॉड मदर त्याला म्हटलेलं आहे, धर्म आईबाप उभे केले जातात, जे या लेकराला आई वडिलांच्या सोबत देवाच्या वचनामध्ये उभं करण्याची जबाबदारी स्वीकारतात. आणि मग जेव्हा ते मूल, मुलगा असो मुलगी असो, जेव्हा ते मूल समजण्याच्या वयापर्यंत तयार होते किंवा त्याला चांगलं वाईट कळायला लागतं, पाप आणि तारण, त्यावेळेला मग त्याला दृढीकरण दिलं जातं. म्हणजे त्याचा जो बाप्तिस्मा झाला, जी विश्वासाची जी वचनं धर्माई बापांनी घेतलेली असतात, तीच वचनं मग ते लेकरू घेतात. आता प्रश्न राहिला, ज्याचा लहानपणी बाप्तिस्मा झाला नाही त्यांचं काय करायचं? कधी कधी आम्ही हे पाहतो की ज्यांचा लहानपणी बाप्तिस्मा झाला नाही, परंतु ते अशा मंडळीमध्ये मोठे झाले, विश्वासात उभे राहिले की ज्या मंडळीमध्ये ऍडल्ट बॅप्टिझम दिला जातो, म्हणजे ज्याला प्रौढ झाल्यावर बाप्तिस्मा दिला जातो. मग ज्या वेळेला प्रौढ झालेल्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो त्याला दृढीकरण नसतं बरं का, हे लक्षात घ्या. दृढीकरण फक्त त्यांचंच होतं ज्यांचा बाप्तिस्मा लहान असताना झालेला. आणि म्हणून ते दृढीकरणाच्या वेळेला तीच वचनं परत घेतात आणि मी स्वीकारतो असं म्हणतात. आता ऍडल्ट बॅप्टिझम, प्रौढ बाप्तिस्मामध्ये तो स्वतःच वचनं घेतोय, मग परत दृढीकरणाच्या वेळेला काय करणार आहे? म्हणून हा फरक कृपया आपण लक्षात घ्यावा. कधी कधी अनावधानाने आपण या गोष्टींना दृढीकरण झालंच पाहिजे, पुढे तुमचं दृढीकरण, या गोष्टीला महत्व नाही. आणि म्हणून या गोष्टी बरं झाला, चांगला विषय तुम्ही घेतला. सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि ते शिथिल नियम होत आहे. आम्हाला पण काय बरं वाटत नाही तुमच्या जागेवर तुम्हाला प्रबोधन द्यायचं, तुम्हाला एकट्यालाच बाहेर जाऊ द्यायचं, इकडं आम्ही उभं राहतो, सलाम करायचा नाही. परंतु सरकार बोलतंय, बातम्यांच्या मधून सांगतंय, पण लिखित काय आलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांचं ऐकून इकडे उगाच काहीतरी बडबड करू नका. दुसरी गोष्ट, आपले बिशप धर्मप्रांत आहे आपल्याला, त्यांच्या अधिकाराखाली या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण केलं जातं. त्यांच्याकडूनही आपल्याला अजून काहीही लेखी आलेलं नाही. त्यामुळे जे नियम आहेत ते चालू आहेत. गाण्याची पुस्तकं, पवित्र शास्त्र घेऊन बसायचं नाही. आपल्याला नम्र विनंती आहे. जरी आपण बाजारात म्हणून मोकळे फिरत असलो तो तुमचा वैयक्तिक भाग आहे,
पण या ठिकाणी आपण नियमांच्या अधीन आहे आणि म्हणून आम्ही पण नियम शिथिल होण्याची वाट पाहत आहे, पत्रांची वाट पाहत आहे. आम्हाला काही बरंच कळतं आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये या सगळे नियम शिथिल व्हावेत आणि पुन्हा आपली जी भक्ती होती 2020 साली आहे ना, फेब्रुवारी महिन्याच्या, तिथून मार्च पासून सुरू झाला प्रकाश काळा, तशी पूर्वी होती तशीच भक्ती घ्यायची आम्हाला पण इच्छा आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला अडथळा आहे, म्हणून प्रार्थनेमध्ये विशेष करून हा नियम शिथिल होत आहे. काही काही म्हणतात की मार्च नंतर सगळे नियम निघून जातील, पण असंही म्हटलं जातं मास्क प्रत्येकाने घालावा स्वतःच्या संरक्षणासाठी, म्हणजे काहीतरी आहेच नंतर. आणि म्हणून आपण हुळून जाऊ नये बातम्या ऐकून आणि त्रास करून घेऊ नये. आम्हाला त्याची जाणीव आहे आणि जसं जसं आम्हाला सांगितलं जाईल तशा प्रकारे आम्ही तुमच्या समोर सेवा देण्यास तयार आहोत. बाप्तिस्मे अजून अडथळलेले आहेत, बाप्तिस्मे करायचे आहे, दूरीकरण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत. लोकांना थोपवलेलं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला लेखी धर्म प्रार्थना करून येत नाही तोपर्यंत आपल्याला हे येत नाही. प्रबोधन विधी सुरू केलेला आहे, त्याला साहेबांचं लेटर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हा विधी चालू करा, परंतु गव्हर्नमेंट सरकारने जे कोविडचे नियम सांगितलेले आहेत त्याला अनुसरून. आणि म्हणून कृपया आपण या सगळ्या सूचना लक्षात घ्याव्या. आणि एक महत्वाची सूचना आहे, 19 फेब्रुवारी म्हणजे येणाऱ्या शनिवारी ख्रिस्ती वर वधू पालक परिचय मेळावा चर्चमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आयोजित केलेला आहे. ज्यांच्या घरामध्ये किंवा नातेवाईकांच्या मध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुले आहेत त्या आई वडिलांनी त्यांना कृपया या वर वधू परिचय मेळाव्यामध्ये कृपया आपण यावे ही नम्र विनंती. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत. आपण आपले अर्पणीय आणि जे दान धर्म आहे ते प्रभूला आदराने आणि सद्भावाने सादर करूया. इक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 470 ऐकणार आहोत. ख्रिस्तार्पण मस्तु. आणि गीत होत असताना आपण प्रभूला देवाचं जे देणं आहे ते देऊया. गीत क्रमांक 470. गीत क्रमांक 470. Thank you.
तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेले प्रतिफळ देत आहोत. ही धर्मदानी व अर्पणे जी तुझ्या पवित्र मेघावर सत्य सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करतो. त्याचा तू स्वीकार कर, असे आम्ही तुला नम्रपणे विनंतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. मंडळीने बसावे. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. आपल्या मुंबई धर्मक्रांतासाठी प्रार्थना करू की देवाच्या आत्म्याने त्याच्या सर्व सेवकांना अधिक चालवावे. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू की आपल्या मंडळीचे सहभागी आणि विशेष करून देवाच्या वचनामध्ये अधिक वाढवावे. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलेसिया करता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वर, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना विनंत्या व उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तुझे हे प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवतो की तू परमदयाने आमच्या प्रार्थना मान्य कर. सार्वजनिक एकलेसियेस सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाम बदकरिता त्या सर्वांनी ज्या पवित्र वचनाच्या सत्यार्थ विषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांनी आणि विशेष म्हणून तुझे सेवक, आमचे मॉडरेटर, PCC, त्याचप्रमाणे बिशप प्रकाश पाटोळे आणि चर्चचे आचार्य सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्या दिव्य अनुग्रह दे. तुझ्या ऐकलेसीची उभारणी व सुवर्णाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निर्णय आणि कामे करण्यास तू पाठवणी केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष गुंचे भक्तगण इथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतःकरणाने योग्य भक्तिभावाने जे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने व पवित्रपणे व धार्मिकपणे आयुष्यभर करावी म्हणून त्यास तू आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्रनीतीमध्ये शांतीच्या मार्गाने चालेल. त्यांचे राज्य करते विशेष करून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली सर्व अधिकारी यांनी ज्या लोकांस न्यायालयाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ ज्ञानपासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती पीडित असते त्यांचे सहाय्य कर. हे तुझे सेवक जो विश्वास भय करून निवडले आहे त्याचे तू रक्षण करावे मग त्यास आम्ही तुझ्या पितृवर ठेवण्यास विनवतो. ज्या सर्व संतांद्वारे जो अनुभव सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहू. तुझ्या पवित्र आज्ञा पाळत यासाठी ते तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहेत. त्यांनी आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून सदैव जिवंत राहतो, राज्य करतो, त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमेन. यावेळेला आपण पवित्र मेजाकरिता स्वतःच्या अंतःकरणाची आपण तयारी करूया.
जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाराशी प्रीतीने आणि ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जीवनाने वागण्याचा निश्चय करीता ते तुम्ही विश्वासाने जवळ आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी पवित्र साक्रमेंट घ्या लीन मागे गुडघे टेकून सर्वसमर्थेश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्वसमर्थेश्वरा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा सर्व सुचाने माफ करत्या सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा आम्ही गौरी पापे कुसाई तुझं प्रताप ईश्वराबद्दल कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी आपण केली आहे आणि त्याच्याद्वारा आपण तुझा संताप करून यथाने चेतविला आहे याने बळी देतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या चुक्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हाला सुखकारक आहे, त्याचा भार आम्हाला सहाय्य आहे. हे परमदयाळू बाबा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाला जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे. आम्ही आता समाधानाने जिंकण्याकरिता चालू तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परमतेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने त्याचकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करी. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो. सर्व सदाचनात तुम्हास ती दृढ करून आणि तुम्हास सनातन जीवनाप्रत देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपल्या तारणारा त्याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तो जी समाधानकारक वचने बोलतो ती ऐका. अहो कष्ट भाराक्रांनो, मी सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जेव्हा एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांस तारणारा जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले त्याची मान असा येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यास असो. आपली अंतःकरणे उंचावा. आपण आपला प्रभू ईश्वर त्याचे उपकार स्तुती करू. असे करणे योग्य आहे. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्वसमर्थ व सनातन देवा, म्हणून दूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यांसह आम्ही तुझे करुणा स्तवितो आणि तोड मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की सर्व समर्थ देव आमच्या सगळ्यांचे बापा तू खरोखरच पवित्र आणि धन्यवादित आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण देवी तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण कराव्यास आणि कृष्णाला मरण भोगाव्यास दिले. त्याने तेथे आपले एकमेवारपणे दासपणाची जगाच्या पापासाठी पूर्ण अन्योन्यपणे आपले यज्ञ अर्पण आणि प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र शुभ मनाला आज्ञा दिली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली, तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, घ्या खा, तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्या दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी तुम्हाला करता आणि बहुतांश करता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितके नाव तुम्ही प्याल तितके नाव माझ्या स्मरणार्थ करा.
म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा तुझ्या पुत्रा सगळ्यांना दुःख भोग आणि मूल्य मृत्यू त्याचे प्रभावी पुनरुत्थान आणि गौरी स्वर्गारोहणाचे स्मरण करून त्या योग्य आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभाबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी आणि भरभरी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास तुझा प्रतापशाली विश्रासमोर तुझ्याच पवित्र देणग्याने त्याच्या दिवसात या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनंतितो की तो आपल्या पितृवत प्रचलतेस अनुसरून आमचा हा समराचा आणि उपकार स्तुतीचा यज्ञ परमहंसामध्ये दयेने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य मनन याकडून व त्याच्या रक्तावर विश्वासाकडून आवास व तुझ्या संपूर्ण एकलिसेस पापांची क्षमा व त्याच्या दुःख भोगाचे तनुसरला प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बापा आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तू आपला पवित्र आणि जीवनदायी आत्मा आम्हावर आणि तुझ्या देणग्यावर पाठिवाशासाठी की जे भाकर आम्ही मोडतो ते ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि जो त्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्यानुसार भावी तुझ्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू आम्ही आपणास आपल्या जीवात्म्यास व शरीरास पवित्र जीवन साहित्य मिळवण्यासाठी तुला आपण समर्पित करतो आणि म्हणता प्रभू बापांमुळे तुला काही यज्ञ अर्पवयास योग्य नाही तरी आम्ही तुला विनंतो की आमचे योग्य अध्यक्षकडे पाहू नकोस पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे त्याकडून व त्या सहित व त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सशुद्ध बापा तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा केल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मागणे आणि जसे आम्ही आपल्या घराची क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला स्पर्शेतात नको तर आम्हाला वाईटापासून सोडे कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्व काळ असो आणि तुझ्या आज्ञासहित असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या पवित्र महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मिलाजवळ येतो. तुझ्या मिलाचा तो देखील पिटून घेण्याची आमची पात्रता नाही परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून हे कृपाळू प्रभू तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताचे नावाने असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शरीरामधून निर्माण व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्तात आमच्या जीवात त्याचे क्षालन व्हावे आणि आम्ही त्यामध्ये आणि आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन. हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या हे देवाच्या कोकरा जगाची पापे हरण करणाऱ्या
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिलेले आहे त्याचा स्वीकार करा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा आणि त्याचे उपकार स्तुती करा. प्रभूच्या मैदानामध्ये सहभागी होत असताना आपण एकलेसीच्या गीत संग्रहामधून गीत गाऊया. क्रमांक 345. ख्रिस्ताचे शरीर जे तुम्हाकरता दिले गेले ते तुझ्या शरीराचे व जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो.
ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ हे घे व खा. आणि आपल्या अंतःकरणात विश्वास आणि त्यावर पोषण कर व त्याचे उपकार स्तुती कर. मंडळीने एकत्र आरतीचे सेवन करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त जे तुझ्या करता दिले गेले ते तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तुझ करता दिले होते, त्याच्या स्मरणार्थ हे पी आणि त्याचे उपकार मान. मंडळीने एकत्र प्याल्याचे सेवन करावे. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. आमेन. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्या आम्ही अपवित्र रसाचा यथार्थ स्वीकार केला आहे, त्या आम्हाला तो आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणाऱ्याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस. आणि याकडून तो आमची खात्री करीतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे. आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे, तिचे आम्ही खरोखरी संयुक्त अवयव आहोत. आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग व अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असल्याने वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवितो की तो आपला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागितेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तुम्ही दिली असते आम्ही करावी. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे त्याला दुस आणि पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान व गौरव युगाने बसव. आमेन. परमचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता. आम्ही तुला करीतो, आम्ही तुला धन्यवाद करीतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महाकरुणासाठी आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस, तो तू आमची प्रार्थना स्वीकार घे. जो तू देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस, तो तू आम्हावर दया कर. कारण की तू स्मार्त पवित्र आहेस, तू स्मार्त प्रभू आहेस, तू स्मार्त ख्रिस्ता, पवित्रात्म्यासहित देवपित्याच्या बरोबर परात्पर आहेस. आमेन. आशीर्वादकर्ता मंडळीने उभे राहावे. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राहतो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवाने गीत गाऊ आणि आजची भक्ती आपण समाप्त करू. प्रेम करण्यास त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.